नमस्कार, मी निकिता पाटील. खरं तर सगळ्यात आधी मला एक गोष्ट सांगायची आहे. साधारणतः महिन्याभरापूर्वी मला विलास बडे सरांचा मेसेज आला की आम्ही अशा अधिवेशनाचं आयोजन करतो आहोत, त्यामध्ये आम्ही अँकर्स म्हणून अशा पद्धतीचं चर्चासत्र असणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे. जर तुमचा होकार असेल तर तुम्ही आम्हाला कळवा, देशमुख सर तुमच्यासोबत संपर्क साधतील. आणि त्यावेळी मी 2-3 दिवस गेले, मला कळलं नाही अरे आपल्याला का बोलावलं. नंतर मी विलास बडे सरांना फोन केला की सर मला बोलवण्यामागचं कारण काय नेमकं. आणि या सगळ्या मागचं जे कारण आहे ते कारण मी तुम्हाला आता असं सांगणार आहे. कारण माझ्या सोबत हे जे काही माझे सगळे वरिष्ठ सहकारी आहेत ते वयाने सुद्धा आणि अनुभवाने सुद्धा साधारणतः 15 ते 20 वर्षांनी जास्त आहेत. आणि त्यांच्यामध्ये मी अगदीच नवखी आहे, मी लहान आहे, पण तरी सुद्धा विलास बडे सर म्हणाले की एका छोट्याशा गावातनं, एका छोट्याशा शहरातनं तू आलेली आहे आणि तुझे अनुभव, तुझा प्रवास हा इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकापर्यंत पोचायला हवा, त्यांनी त्यातनं काहीतरी घ्यायला हवं, म्हणून तुला यायला लागेल. आणि म्हणूनच देशमुख सरांमुळे आणि विलास बडे सरांमुळे आज मी तुमच्यासमोर बोलू शकते. खरं तर त्यामुळेच मी म्हणेन की माझी मूर्ती लहान असेल, म्हणजे तुम्ही सगळे पाहताच आहात मूर्ती माझी लहान आहे, पण माझी कीर्ती महान आहे की नाही हे येत्या काळामध्ये तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्ही माझा आरसा असणार आहात. कारण टीव्हीवर जेव्हा आम्ही बातम्या देत असतो तेव्हा प्रेक्षकच आमच्यासाठी मायबाप असतात आणि प्रेक्षकच आमच्यासाठी सर्व काही असतात. आता सुरुवातीला सरांनी सांगितलं की तुमचा प्रवास तुम्हाला मांडायचा आहे. माझा प्रवास, मी पुण्या मुंबईतनं आलेली नाहीये, मी पुण्या मुंबईमध्ये फार शिकलेली नाहीये. मी पुणे विद्यापीठामध्ये एम ए पॉलिटिकल सायन्सला मी ॲडमिशन घेतली, पण मी एम ए पॉलिटिकल सायन्स सुद्धा मी पूर्ण केलेलं नाहीये. म्हणजे पुण्यात मी शिकलीच नाहीये असं पकडा. दुसरं असं महत्त्वाचं, मी जर्नलिझमचा कोणताही कोर्स केलेला नाहीये. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल ही मुलगी इथे नेमकी पोचली कशी, पत्रकार ही नेमकी पत्रकार झाली कशी आणि आज पत्रकार होऊन पत्रकारांसाठीच्या इतक्या महत्त्वाच्या अधिवेशनामध्ये ही नेमकी बोलते कशी आहे. तर याची सुरुवात झाली मी पहिलीमध्ये असताना. ती अशी झाली की मला वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा करायची प्रचंड आवड. आणि पहिलीमध्ये असताना मी माझ्या आयुष्यातली पहिली वक्तृत्व स्पर्धा केली. विषय होता 2 ऑक्टोबर, अर्थातच महात्मा गांधीजींची जयंती आणि लाल बहादूर शास्त्रीजींची जयंती. आता तुम्हा आम्हाला सगळ्यांना गांधीजी खूपच परिचित आहेत, जरा जास्तच परिचित आहेत. आणि लाल बहादूर शास्त्री त्या मानानं मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे की जयंतीच्या निमित्तानं असो अथवा पुण्यतिथीच्या निमित्तानं असो ते काहीसे दुर्लक्षित राहिलेले आहेत. आणि आमच्या बाईंनी, आमच्या मॅडमांनी मला टास्क दिला की तुला भाषण करायचंय लाल बहादूर शास्त्री यांच्यावर. आता घरामध्ये माझे वडील फक्त 10वी शिकलेले, 10वी नापास आणि आई 9वी नापास. घरामध्ये आई आणि वडील अत्यंत अल्पशिक्षित. जळगाव सारख्या एका लहानशा शहरातनं मी आलेली आहे. विलास बडे सर असतील, रेश्मा मॅडम असतील, यांच्याच पंक्तीमध्ये मी जाऊन बसते. आणि हे सगळं असताना अगदी एका दिवसाआधी मला आमच्या बाईंनी सांगितलं की आता तुला लाल बहादूर शास्त्रींवर बोलायचं आहे, मग नेमकं करायचं काय. त्या वयामध्ये मी 2-4 अशी पुस्तकं मिळवली, माझं भाषण तयार केलं, रात्रभरातनं पाठ केलं. मी काय पाठ केलं, मी काय बोलले मला माहीत नव्हतं. आणि त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी बोलले आणि मी 2रा क्रमांक मिळवला. आणि तिथून जी मी बोलायला सुरुवात केले तर आता तुमच्यापर्यंत मी येऊन पोहोचले. आणि या सगळ्यामध्ये ज्याला टर्निंग पॉइंट आपण म्हणतो की आपल्या बोलण्यामध्ये नेमकी किती ताकद आहे आणि आपल्या बोलण्यामुळे आपण काय काय बदलू शकतो, आपल्या बोलण्याला किंमत किती आहे, हे मला पडताळून पाहण्याची संधी मिळाली. मी ज्या वेळेला माझ्या इंजिनिअरिंगच्या, अर्थात इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला असताना, अर्थात ती सुद्धा एक ट्रॅजेडी आहे की एक इंजिनिअरिंग शिकणारी मुलगी पत्रकारितेमध्ये येते कशी. यापैकी तुमच्यापैकी बरेच जण ते अनुभवी असतील. जसं अनुपमा मॅडम म्हणाल्या की ॲक्सिडेंटल पत्रकार, तशी मी ॲक्सिडेंटल पत्रकार आहे हे मी मान्य करते. तर तो किस्सा असा होता की त्यावेळी म्हणजे साधारणतः 2012-13च्या आसपास महाराष्ट्र राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाकडून एक वक्तृत्व स्पर्धा भरवली जायची, स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा. आणि त्या स्पर्धेचं विशेष असं होतं की 2010 साली वय वर्ष 16, स्पर्धेचं बक्षीस होतं तालुका स्तरावर पहिलं बक्षीस 5,000 रुपये, जिल्हा स्तरावर 11,000 रुपये. आणि तिथे तुमची निवड झाली तर प्रथम क्रमांकाला राज्य स्तरावर प्रतिनिधित्व करायची संधी मिळायची. आणि 2012-13 साली त्या स्पर्धेचं पहिलं बक्षीस होतं तब्बल 51,000 रुपये.
आणि ती स्पर्धा जर तुम्ही जिंकलात तर तुमच्या अकाउंटला जमा होतील जवळपास 86,000 रुपये. कॅल्क्युलेशन करा, कदाचित माझं चुकू शकतं कारण गणित माझं तेवढं फारसं पक्क नाहीये, तुम्ही समजून घ्या. तर जवळपास 80 ते 85,000 रुपये तुमच्या अकाउंटला आणि 80 ते 85,000 रुपये वय वर्ष 16व्या वर्षी सलग 2 वेळा जिंकणारी एकमेव विद्यार्थिनी मी त्या वर्षी ठरले होते. ज्यावेळी मला आठवतं अजूनही, त्यावेळी पाणीपुरवठा मंत्री होते बबनराव लोणीकर आणि त्यांच्या हस्ते मी ते बक्षीस स्वीकारलं होतं. पुण्यामध्ये कृषी विद्यापीठात ती स्पर्धा झाली आणि त्या ठिकाणी मी बक्षीस स्वीकारत होते. माझ्यासोबत जिल्हा परिषदेचे कोऑर्डिनेटर माझ्यासोबत होते आणि या व्यासपीठावर सुद्धा मला भरून येत आहे कारण मी व्यासपीठावर ज्यावेळी बक्षीस स्वीकारायला गेले तेव्हा माझा बाप घरी डोळ्यातनं अश्रू ढाळत रडत होता कारण माझ्या अकाउंटला 86,000 रुपये जमा झाले होते. ते माझ्या बापानं कधी आयुष्यात पाहिलेही नव्हते एकाच वेळी. आणि तिथून जी सुरुवात झाली, मग आपल्या बोलण्याला नेमकी काय किंमत आहे, आपण काय करू शकतो, हे सगळं मला कळत गेलं. येणाऱ्या काळामध्ये अनेक पत्रकार बघायला मिळाले, पत्रकारांचे अनुभव ऐकायला मिळाले आणि अनावधानानं मी या क्षेत्रामध्ये आली. पण आता या क्षेत्रामध्ये आल्यानंतरची आव्हानं खूप मोठी होती. माझ्या वरिष्ठ सहकाऱ्यांनी सगळं सांगितलंय, म्हणजे मला ते इतके वरिष्ठ आहेत की व्यासपीठावर बसलेले तुम्ही सगळेजण एकमेकांना विलास, अश्विन, रेश्मा, अनुपमा वगैरे असं नावाने हाक मारू शकता, पण प्रत्येकाला सर आणि मॅडम म्हणणं माझ्यासाठी अगत्याचं आहे कारण त्या व्यक्तीने एवढी उंची अजून तरी माझी नाहीये, हे मी मनापासून मान्य करते. आता ही माझी सुरुवात झाली. माझा परिचय, मी सुरुवातीला साम टीव्हीला अँकर म्हणून होते. बरीच मी बॅकस्टेजला जी बॅकफुटला जी कामं असतात, अगदी छोटी छोटी कामं ती सुद्धा केली. त्यानंतर मी साम टीव्हीला मोजून 6 महिने काम केलं. त्यानंतर मी एबीपी माझाला गेले. अश्विन सर तिथे माझे मेंटर होते, मार्गदर्शक होते. एबीपी माझाला साधारणतः मी 1.5 वर्ष काम केलं आणि त्यानंतर मी TV9 मराठीला गेले. म्हणजे आता मी TV9 मराठीला आहे आणि TV9 मराठीला आत्ता मागच्या महिन्यात मला 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि आता मे महिन्यामध्ये जो माझा वाढदिवस झाला, तुम्ही सगळी लोक बघतच असता आमचा प्रवास, तुम्ही फॉलो करत असता, तुम्ही प्रवास बघत असता. जेव्हा वाढदिवस झाला मे महिन्यामध्ये तेव्हा एकानं अशी कमेंट केली होती, पत्रकारितेतल्या नारायण राणे. दर 6 महिन्याला, दर 1 वर्षाला या चॅनल बदलतात, या पत्रकारितेतल्या नारायण राणे. सॉरी, मला राजकीय विषयाकडे मला जायचं नाहीये किंवा कुणावर मला प्रत्यक्ष अशी टीका करायची नाहीये, पण हे असतं अँकरना जे काय झेलावं लागतं, जे काय पेलावं लागतं, जे काय उचलावं लागतं, ते हे असं सगळं असतं. पण का आम्ही सारखं चॅनल चेंज करतो, आमच्यासारखे नवीन आलेले पत्रकार का सारखे चॅनल बदलत असतात, ते माझ्यापेक्षा ही लोक तुम्हाला जास्त चांगलं सांगू शकतील असं मला वाटतं. आता मी माझा जो काही आधीचा प्रवास होता तो तुमच्या समोर मांडलेला आहे आणि आता पत्रकारितेमध्ये आल्यानंतर मला नेमकी काय आव्हानं मला वाटतात ती मला सांगावीशी वाटतात. खरं तर अँकर्स आणि रिपोर्टर्स असे ढोबळमानाने आपण 2 गट करतो. रिपोर्टर्स जे असतात ते थेट, म्हणजे अँकर आणि रिपोर्टर्स मध्ये आपण काय फरक, त्यांच्या आव्हानांमधला नेमका काय फरक, तर जेव्हा रिपोर्टर म्हणून तुम्ही फील्डवर जाता तेव्हा तुम्ही प्रेक्षकांशी प्रत्यक्ष कनेक्ट होत असता. त्यांच्या समस्यांसोबत, त्यांच्या अडीअडचणींसोबत, त्यांच्या भाषेसोबत तुम्ही प्रत्यक्ष कनेक्ट होता. त्यामुळे त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही तुलनेने कम्फर्टेबल असता. पण जेव्हा अँकर म्हणून तुम्ही लोकांसोबत संवाद साधत असता तेव्हा समोर बसणाऱ्या व्यक्ती, समोर बसणारी तळागाळातली जनता, समोरचे सामान्य व्यक्ती आणि अँकर यांच्यामध्ये टीव्हीचा पडदा असतो आणि तो पडदा क्रॉस करून तुम्हाला त्यांच्या मनापर्यंत पोहोचायचं असतं. मला वाटतं हे असतं अँकरचं कसब आणि ही असते अँकरची सगळ्यात मोठी जबाबदारी, जी मला माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाची वाटली. तर या सगळ्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी हाताळता अनेक छोट्या गोष्टी सुद्धा असतात की लोक तुम्हाला इतकं बारकाईने टिपत असतात. मी एक छोटासा किस्सा सांगते. अगदी साधारणतः 8 दिवसापूर्वीची गोष्ट असेल. मी नुकतंच एक डिजिटलला एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, मॉर्निंग मोटिवेशन म्हणून. रोज तुम्ही बऱ्यापैकी तुमच्यापैकी ऐकत असाल की नमस्कार, तुम्ही पाहताय मॉर्निंग मोटिवेशन अँकर निकिता पाटील सोबत वगैरे वगैरे, आणि तुमची सकाळ सुंदर करण्यासाठी अमुक अमुक कोटेशन, अमुक अमुक कवितेच्या लाईन्स वगैरे वगैरे. तर त्याच्यामध्ये साधारणतः 8 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ पोस्ट केला आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मला एका बाईंचा मला मेसेज आला. त्या बाई मला असं म्हणाल्या की मॅडम तुम्ही ना खूप छान करता, तुम्ही खूप छान बोलता, आम्हाला ना रोज आम्ही वाट बघत असतो की तुमचा मॉर्निंग मोटिवेशनचे कोट्स आम्हाला कधी ऐकायला मिळतील.
पण ना तुम्हाला एक सांगायचं आहे मॅडम थोडंसं, तुम्ही ना तुम्ही बोलता वगैरे छान होतं, तुमचे हावभाव वगैरे सगळं छान होतं, पण माझं ना सारखं लक्ष ना तुमच्या बोटांकडे जात होतं. मी म्हटलं आता काय माझ्या बोटांकडे का लक्ष जात असेल, तर मॅडम तुमची ना ती नेलपेंट ना जरा अर्धवट होती आणि जरा निघालेली तुमची नेलपेंट होती, तर तुम्ही ना ती नेलपेंट जरा व्यवस्थित लावत जा, कारण माझं ना सारखं लक्ष तिकडे जात होतं. तर सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्ही अँकरिंग करताना तुम्ही बसता कशा, तुम्ही दिसता कशा, तुम्ही असता कशा, इव्हन तुम्ही हसता कशा, इथपर्यंत लोकांचं लक्ष असतं आणि महिला अँकर्सकडे तर जरा जास्तच असतं. आणि हे तुम्हा सगळ्यांना आणखी नव्यानं सांगण्याची काही गरज नाहीये. त्यामुळे कधी कधी आम्हा अँकर लोकांना पण असं वाटतं की अरे आपल्याला कोण बघतंय, आपल्याला तर बोलायचंच आहे फक्त. नमस्कार, मी निकिता पाटील, एक छोटासा ब्रेक घेऊयात, किंवा मग नमस्कार आता आपण इथेच थांबतोय, नंतर येऊयात. मध्ये तर महाफास्ट न्यूजच असतात, सुपरफास्ट न्यूजच असतात, कोण बघतंय आपल्याला. पण असं नसतं. तुम्ही जेवढे केवढे 4 ते 5 सेकंद तुम्ही टीव्हीवर असता, प्रत्येक व्यक्ती तुम्हाला निरीक्षण करत असते, हे मला नव्यानं आता या ठिकाणी कळतं आहे. जसं जसं माझा अनुभव वाढतोय तशा तशा अनेक गोष्टी मला शिकायला मिळतात. आता रेश्मा मॅडम असतील, अनेक माझे सगळे वरिष्ठ सहकारी असतील, त्यांनी कानातला गोंगाट काय असतो ते सगळं सांगितलंच. म्हणजे एकूणच काय तर फक्त 3 to 1 क्यू. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल 3 to 1 क्यू ही काय कन्सेप्ट आहे म्हणून. तर थोडक्यात सांगायचं तर फक्त लाईट ॲक्शन्स कॅमेरा इतकं ते काम नसतं. त्याच्या पलीकडे जाऊन या टापटीप कपड्यांमधून बाहेर पडून, या मेकअप लावलेल्या चेहऱ्यामधून बाहेर पडून लोकांच्या मनाचा ठाव तुम्हाला घ्यायचा असतो, लोकांच्या मनापर्यंत तुम्हाला पोचायचं असतं. अगदी एक छोटासा अनुभव मी सांगते की तुम्हाला एखादं दुःख असेल, तुमच्या घरामध्ये अतिशय दुःखाचा प्रसंग घडला असेल आणि तुम्हाला प्रचंड रडावं वाटतंय, तुम्ही काय करणार? तुम्ही रडून मोकळे होणार, तुमच्या मित्रांकडे जाणार, तुमच्या घरातल्या व्यक्तींकडे जाणार, तुमच्या जवळच्या व्यक्तींकडे जाणार आणि रडून मोकळं होणार. पण अँकर्सची जबाबदारी अशी आहे ना, ज्यावेळी तुम्ही त्या अँकर्सच्या खुर्चीवर बसलेले असता तेव्हा तुमच्या घरातली तुमची अतिशय जवळच्या व्यक्तीची दुःखद बातमी जरी तुम्हाला आली ना, तरी सुद्धा डोळ्यामध्ये त्याचा लवलेशही न दाखवता चेहऱ्यावर हसू ठेवून आधी तुम्हाला बातमी सांगायची असते आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक प्रश्नांना महत्त्व द्यायचं असतं. खरं तर हे आहे अँकरचं कसब आणि ही आहे अँकरची जबाबदारी. पण जरा या व्यासपीठावर नुसतं गुडी बोलून काही साधणार नाहीये असं मला माझं वैयक्तिक मत वाटतं. म्हणून नव्याने आलेल्या अँकर्सचं नेमकं काय तर मी असं सांगू इच्छिन की असं म्हणतात की फिजिक्समध्ये एक लॉ आहे. फिजिक्समध्ये असा तो लॉ आहे की ज्यावेळी एखादी अवजड गोष्ट असते तेव्हा तुम्ही त्या गोष्टीला उचलू शकत नाही. एखादी अवजड गोष्ट तुम्ही उचलू शकत नाही, मग करायचं काय तर त्या गोष्टीला तुम्ही ढकलायचं. फोर्स म्हणून फिजिक्सचा हा लॉ आहे आणि जर तुम्ही त्या गोष्टीला उचलण्याऐवजी तुम्ही ढकललं तर ती इझिली पुढे जाईल. अगदी तशाच पद्धतीनं नवीन येणारे अँकर्स आपापल्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी उचलण्याचं काम करत नाहीये, तर ती जबाबदारी ढकलण्याचं काम करतायत. मला वाटतं हा जो काही नवीन येणाऱ्या अँकर्सवर एक ठपका बसतो आहे, हा जो काही एक शिक्का बसतो आहे, तो शिक्का लवकर पुसला जावा आणि ज्या पोटतिडकीनं आम्ही या ठिकाणी मांडतो आहोत आमचे विचार, ते आता तुम्ही आणि तुमच्यासोबत इतर जे काही नव्यानं ऐकणारे, नव्यानं या क्षेत्रामध्ये येणारे आमचे सहकारी असणार आहेत, त्या सगळ्यांनी लक्षात घेणं मला अतिशय गरजेचं वाटतं. एक काळ असा होता ज्यावेळी मी आले त्यावेळी या क्षेत्रामध्ये असं चालून जायचं की मास्टर ऑफ नन बट जॅक ऑफ ऑल. म्हणजे प्रत्येकच गोष्टीचं तुम्हाला अगदी साग्र संगीत किंवा अगदी खोलवर ज्ञान असणं गरजेचं नाहीये, तर प्रत्येक गोष्टीचं थोडं थोडं ज्ञान तुम्ही ठेवा. पण आजची परिस्थिती अशी राहिलेली नाहीये का तुम्हाला मास्टर ऑफ ऑल आणि जॅक ऑफ ऑल असंच वागावं लागतं. कारण बातम्यांचा ओघ इतका आहे, प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला नवीन बातमी येत असते आणि साधारणतः अँकर असेल किंवा रिपोर्टर असेल, दिवसातनं मला सांगा किती शब्द बोलत असतील? साधारण लाखभर शब्द तरी बोलत असतील. आणि या लाखभर शब्द बोलण्यामध्ये सामान्य माणसाकडून एखाद्या शब्दाची चूक होते तर अँकर सुद्धा एक माणूसच आहे, त्याच्याकडून सुद्धा 2-4 शब्द चुकत असतील. पण या सगळ्या अँकरिंगच्या प्रवासामध्ये बातम्यांचा ओघ इतका असतो, बातम्यांचा इतक्या प्रचंड या कोलाहलामध्ये तुमच्याकडून जर एखादी काही चूक झाली तर तुमच्या चुकीला माफी नसते. कधी कधी तुम्हाला जाहीर माफी सुद्धा मागावी लागू शकते. इथपर्यंत हे अँकरची जबाबदारी आणि कसब असतं. आम्ही अँकर्स या निमित्तानं फक्त गुडी बोलून चालणार नाहीये, तर नवीन येणाऱ्या अँकर्सना नेमकं काय सामना करावा लागतोय सर, काय त्यांना आव्हानांना सामोरं जावं लागतंय ते मला अतिशय प्रकर्षानं या ठिकाणी मांडायचं आहे. माझा अनुभव सांगते. मी आतापर्यंत अनेक पोस्ट लिहिलेल्या आहेत की ज्या पोस्ट मला डिलीट कराव्या लागलेल्या आहेत.
कोणताही राजकीय हेतू नाही, कोणताही सामाजिक हेतू नाही, पण त्या पोस्ट मला डिलीट कराव्या लागल्या. दुसरं म्हणजे असं, एक काळ असा होता की अँकर्सच्या वाक्यांमुळे, अँकर्सच्या शोजमुळे त्या अँकर्स ओळखले जायचे. पण आजचा काळ असा आहे, माफ करा मी लहान तोंडी मोठा घास घेतेय, पण विशेषतः महिला पत्रकारांच्या बाबतीत, माझ्यासारख्या नव्यानं येणाऱ्या महिला अँकर्सच्या बाबतीत त्यांच्या दिसण्यामुळे, त्यांच्या असण्यामुळे त्या ओळखल्या जात आहेत. हा शिक्का पुसला जावा आणि परखडपणे, ठामपणे आपलं मत मांडण्याची संधी आम्हाला मिळावी, एवढीच अपेक्षा मी व्यक्त करीन. अनावधानाने नव्यानं येत असल्यानं आमच्याकडून काही चुका होतीलही, काही अनियंत्रित शब्द वापरले जातील किंवा कुठेतरी कुणाची तरी बाजू घेणं म्हणा किंवा बायस्ड होणं म्हणा असं होऊ शकतं. पण तुम्ही आहात सगळे सांभाळणारे, फेसबुक पेजवरून हा सगळा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे, तुम्ही सांभाळून घेणारे आहात. त्यामुळे जे काही आहात तुम्ही आरसा आहात आणि तुम्ही आम्हाला शिकवणार आहात. खरं तर आणखी एक छोटीशी गोष्ट अशी मी सांगेन की ज्ञान, धन आणि विश्वास हे 3 मित्र असतात, जी पत्रकारांच्या किंवा अँकर्सच्या बाबतीत लागू होते अशी एक गोष्ट आहे ही. तर ज्ञान, धन आणि विश्वास हे 3 मित्र एकदा एकत्र येतात आणि ते परस्परांना विचारतात. सुरुवातीला धन हे ज्ञानाला विचारतं की ज्ञान तू कुठे मिळणार, लोकांना तू कुठे उपलब्ध होणार. तेव्हा ज्ञान असं म्हणतं की अरे मी मंदिर, मशीद, चर्चेस किंवा मग पुस्तकांमधून मी लोकांपर्यंत पोहोचेन. त्यानंतर मग ज्ञान धनाला प्रतिप्रश्न करतं की अरे धन तू कुठे मिळणार. तेव्हा धन असं म्हणतो की अरे सोपं आहे ना, मी तर श्रीमंतांच्या घरामध्ये मिळणार. मग त्यानंतर ज्ञान आणि धन हे दोघेही मिळून विश्वास या गोष्टीला एक प्रश्न विचारतात की विश्वास तू कुठे मिळणार. त्यावेळी विश्वास त्यांना असं उत्तर देतो की मला माहीत नाही या जगामध्ये मी कुठे मिळणार, पण जिथे कुठे मी असेन तिथून एकदा मी गेलो तर मी पुन्हा कधीही मिळणार नाही. मला वाटतं पत्रकारांची भूमिका हीच आहे. पत्रकारांची सगळ्यात महत्त्वाचं जे काही जबाबदारी असेल ती आहे, ती म्हणजे आपण समोरच्या व्यक्तींचा विश्वास संपादन करणं, समोरच्या व्यक्तींचा आपण त्यांना जे काही हवं आहे त्या पद्धतीने आपण त्यांना देणं, त्यांचा विश्वास मिळवणं. त्यानंतर पत्रकारितेतल्या अनेक गमती जमती आहेत, त्या मला वाटतं आपल्याकडे वेळेची फार मर्यादा आहे, त्यामुळे त्यांच्याकडे जाण्यापेक्षा अधिक गंभीररित्या ज्यावर काही विचारमंथन होऊ शकतं असं मांडणं मी जास्त योग्य समजेन. फार हिणवलं जातं आम्हा अँकर्सना, असं मी हिणवला हा शब्द वापरीन सर्रास. आणि नव्यानं येणाऱ्या अँकर्सना तर ते म्हटलंच जातं की हे टीपी रीडर आहेत, म्हणजे टेलिप्रॉम्प्टर रीडर आहेत. पण ज्यावेळी आवाहन आणि आव्हान, उत्पन्न आणि उत्पादन, उत्तर आणि प्रत्युत्तर या शब्दांना साक्षी ठेवून त्यांच्यातला फरक समजून घेऊन ज्यावेळी शब्द आपल्या डोक्यामध्ये विचार करून उच्चारावा लागतो, त्यावेळी अँकरची जबाबदारी काय असते हे तुम्हाला कळेल. शेवटी असं म्हणतात ना, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, अगदी तसंच आहे अँकर्सचं सुद्धा. आणि माझ्या बाबतीत तर मी एक छोटासा असा कॉमेडी किस्सा सांगेन की रेश्मा मॅमनी तर सांगितलंच की कानातला गोंगाट कसा असतो वगैरे. मी अँकरिंग करत होते, अगदी अलीकडचीच आहे हा किस्सा. आणि समोर असाच कानामध्ये गोंगाट चालू होता आणि समोर सुद्धा गोंगाट चालू होता. आता आमच्या TV9चं मी सांगेन की जो आमचा स्टुडिओ आहे तो ओपन स्टुडिओ आहे, तो बंद स्टुडिओ नाही आहे. त्यामुळे कानातला गोंगाट वेगळा, बाहेरचा गोंगाट वेगळा, न्यूजरूमचा गोंगाट वेगळा, आणि आपले जे काही आपले सहकारी असतात ते आपली मजा घेत असतात, तो गोंगाट वेगळा असतो. आणि अशा या सगळ्या गोंगाटामध्ये आमचे रिपोर्टर होते, त्यांचं नाव होतं दुधाने. मला आधीचं नाव माहीत नाही, त्यांचं नाव होतं दुधाने. एक गेस्ट येणार होते, त्यांचं नाव होतं भदाने. आणि त्यासोबतच आणखी एक व्यक्ती जोडल्या जाणार होत्या, त्यांचं नाव होतं सैंदाणे. मला सांगितलं की या व्यक्ती आपल्यासोबत जोडल्या जाणार आहेत. माझी गोची अशी झाली, दुधाणेंना भदाणे, भदाणेंना सैंदाणे आणि सैंदाणेंना समथिंग दुधाणे. आता लोकांना राग येतो प्रचंड की अरे आम्ही यांना वेळ दिलेला आहे आणि यांना आमचं नाव सुद्धा घेता येत नाही. आणि त्यावेळेला दुधाणेंनी असं सांगितलं की या मॅडमना आमचं नावच घेता आलं नाही, आता आम्ही आमची प्रतिक्रिया देणारच नाही. आणि मग त्यानंतर झालं ते काय, तुम्ही सगळेजण कल्पना करू शकता की त्यानंतर नेमकं काय झालं असणार. तर या सगळ्या प्रसंगातून सुद्धा आम्हाला जावं लागतं. आणि या सगळ्यामध्ये एक मोठं आव्हान असं असतं की ज्यावेळी तुम्ही रिपोर्टर्स असता त्यावेळी बोलीभाषेतून तुम्ही बोलीभाषेतले असता आणि बोलीभाषा बोलणाऱ्या लोकांसोबत तुम्हाला कनेक्ट व्हायचं असतं. पण अँकर्सवर एक अप्रत्यक्ष दडपण असं असतं की प्रमाण भाषा वापरून त्यांना
बोली भाषेतल्या लोकांसोबत कनेक्ट व्हायचं असतं. हे आणखी एक आव्हान आहे, ते आव्हान पेलावं लागतं. माझ्या आतापर्यंतच्या अँकरिंगच्या थोड्या वर्षातला एक अतिशय किस्सा, अतिशय भावनिक आणि जो मला पुढे आयुष्यभर मी लक्षात ठेवणार आहे, तो मी फक्त सांगीन आणि माझे 2 शब्द मी आवर्ते घेईन. ज्यावेळी तळईची दुर्घटना झाली होती, तळई दुर्घटना, त्या ठिकाणी दरड कोसळली आणि कित्येक नाहक जीवांचा त्या ठिकाणी बळी गेला. तुम्ही सगळ्यांनी ती गोष्ट अनुभवली, पाहिली टीव्हीच्या पडद्यावर. त्यांचं रडणं, त्यांच्या वेदना, ते सगळं आपण काही अनुभवलं. आणि मी अँकरिंग करत होते आणि अँकरिंग करताना माझ्या समोर एक प्रसंग आला. त्या बाळाचे वडील होते, 6 महिन्यांचं ते बाळ होतं. त्या ठिकाणी ते दरड आणि तो चिखल हटवण्याचं काम सुरू होतं. ते वडील प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते आणि वडिलांनी ज्यावेळी चिखल बाजूला केला तेव्हा त्या वडिलांच्या हातामध्ये आपल्या स्वतःच्या 6 महिन्यांच्या बाळाचा मृतदेह आला आणि ती अँकरिंग मला करावी लागणार होती. क्षणभर मी थांबले, मी आवंढा गिळला आणि त्यानंतर मी फक्त 2च वाक्य बोलले. पुढे जे काही होतं ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचत होतं. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की तुमच्या भावभावनांना अँकरिंग करताना कोणताही थारा नसतो. तुम्हाला कितीही दुःख झालं तरी सुद्धा तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोचायचं असतं. आपण सगळेजण खूप ताटकळलेले आहात, बराच वेळ झालेला आहे. तेव्हा शेवटी जाताना मी फक्त इतकंच सांगीन की आम्हा नव्यानं येणाऱ्या अँकर्सकडून, नव्यानं येणाऱ्या पत्रकारांकडून तुम्हा लोकांना खूप अपेक्षा असतील. त्यांच्यासाठी मी फक्त एक छोटीखानी गोष्ट सांगीन की एक चिमणी असते, एक घर असतं आणि त्या घरामध्ये मोठी अशी आग लागते आणि त्या घरामध्ये त्या चिमणीचं सुद्धा घरटं असतं आणि त्या घरट्यालाही आग लागते. आता घरातली प्रत्येक व्यक्ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असते, पाणी टाकून ते आग विझवण्याचा प्रयत्न करत असते आणि ती चिमणी सुद्धा मग आपल्या चोचीतनं थोडं पाणी आणते आणि त्या आगीवर टाकत असते. त्या चिमणीच्या त्या प्रयत्नांकडे पाहून एक कावळा तिला असं म्हणतो की अगं तू वेडी आहेस का? तुझ्या या एवढ्याशा चोचीतनं थेंब पाणी आणून तू टाकतेस, त्या थेंब पाण्यातनं कधी आग विझणार आहे का? तुझे हे प्रयत्न निष्फळ जातील, तुझे हे प्रयत्न कुचकामी ठरतील. तर त्यावेळी ती चिमणी त्या कावळ्याला असं उत्तर देते की मला माहिती आहे माझे प्रयत्न निष्फळ ठरणार आहेत, माझे प्रयत्न कदाचित कुचकामी ठरतील, माझ्या प्रयत्नातून आग विझणार नाही, या थेंब पाण्यातनं आग विझणार नाही. पण जेव्हा केव्हा इतिहासामध्ये या आगीची नोंद घेतली जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नाही, आग विझवणाऱ्यांमध्ये असेल आणि तुझं नाव मात्र आगीचा तमाशा पाहणाऱ्यांमध्ये असेल. मी तुम्हा सगळ्यांना एवढंच सांगीन की मी या साक्षीनं आणि नव्यानं येणाऱ्या माझ्या तरुण पत्रकार बांधवांच्या साक्षीनं मी एवढंच सांगू इच्छिन की कदाचित भविष्यात आमच्याकडून काही चुका होतीलही, पण कधीही आग लावणाऱ्याची भूमिका आम्ही घेणार नाही, तमाशा पाहणाऱ्याची भूमिका आम्ही घेणार नाही, तर आग विझवणाऱ्याची भूमिका आम्ही घेऊ. एवढंच बोलते आणि माझी 2 शब्द संपवते. तुमची रजा घेते. धन्यवाद.